नमस्कार शेतकरी मित्रांनो, योगेश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भेंडीवरील बुरशीजन्य आजार कोणकोणते येतात आणि या आजारावर कोणत्या उपाययोजना कराव्यात। यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भेंडी पिकावर एक बुरशी येत असते आणि ही बुरशी म्हणजे अशा प्रकारे आहे, ज्याला आपण भुरी म्हणतो। आणि ही भुरी कशी असते शेतकरी मित्रांनो, हे सुद्धा आपण पाहू। तुम्ही हे पहा, ह्या झाडावर असे पांढरे पांढरे असे राखडीसारखे ठिपके पडतात आणि संपूर्ण झाड हे नष्ट होऊन जाते या भुरीमुळे। याच्यावर जर आपण लगेच उपाययोजना केल्या नाहीत तर आपल्या पिकाला फार मोठा फटका बसू शकतो आणि या पिकात आपल्या घट येऊ शकते। यासाठी आपल्याला लवकरात लवकर उपाययोजना कराव्या लागतात आणि यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणत्या फवारण्या घ्यायच्या हे महत्त्वाची एक बाब आहे। यासाठी आपण सोप्या पद्धतीने आणि सरळ पद्धतीने त्या फवारण्या आपण पाहूयात। फवारणी घेण्या अगोदर जर तुमच्या शेतामध्ये जर बुरशी असेल, ही जे भुरी असेल कमी प्रमाणात, तर तुम्ही लवकरात लवकर फवारणी करा। आणि जास्त प्रमाणात जर झाली तर ही भुरी तुमच्या इकडून कंट्रोल होणार नाही। हे एक सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला, कारण यासाठी आपल्याला खूप महागडे औषधं मारावे लागतील आणि म्हणूनच आपल्याला ह्या उपाययोजनात कमी खर्चात करायचे आहे। यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला फवारणीत मेरिओ नावाचं एक BSF कंपनीचं औषध आहे, हे घेऊ शकता। आणि त्यासोबत एखादं कीटकनाशक, आणि जर तुमच्याकडे मेरिओ मिळत नसेल तर तुम्ही निमप्रोसुद्धा घेऊ शकता। हे सुद्धा छान पद्धतीने काम करते। निमप्रो हे एक ऑर्गॅनिक आहे आणि चांगल्या पद्धतीने सुद्धा काम करते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर घेत असाल तर सोबत तुम्ही एखादं कीटकनाशक म्हणजे क्लोरोफायरिफॉस किंवा आपलं फॉस्किलसुद्धा घेऊ शकता। आणि तुमच्याकडे इमॅमॅक्टिन जर असेल तर इमॅमॅक्टिनसुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि चांगल्या पद्धतीने फवारणी करू शकता। एका एकराला कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 पंप मारावे लागेल, कारण 4 पंप 3 पंपात तुम्ही मारू नका, कारण आपल्याला यावर पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते, जेणेकरून जे भुरी आहे ही नष्ट होईल। कारण नष्ट होण्यासाठी आपल्याला पाण्याची वरतून शावर मारणे आवश्यक असते, जेणेकरून हा पूर्णपणे पसरेल आणि आपल्या भुरीचं जे आहे बुरशीजन्य आजार तो कंट्रोल होईल। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।